नमस्कार मित्रांनो, मी गणेश राठी स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे मकर संक्रांत आणि तुम्हाला सगळ्यांना आधी मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा। आज कुठे स्पेशल ठिकाणी आलो नाही, आज मी माझ्या बिल्डिंगच्या टेरेसवरच आहे आणि मकर संक्रांती निमित्त आम्ही पतंग उडवणार आहे सगळे मिळून। तसा जोश तर इथे बनलाच आहे, आधी आजूबाजूला सगळीकडनं पतंग उडवायचा कार्यक्रम चालू झाला आणि आम्ही पण इकडे मंडळी जमा झालोय मित्रपरिवारासहित। लहान मुलं आहेत, अक्षरशः पतंग उडवायचा आनंद घेणार आहे। तर बघूया काय मजा येते। तुम्ही सोबत राहा आणि मजा दाखवू तुम्हाला काय काय मजा येते ती पतंग उडवताना। हे आहेत आमचे छोटे मित्र जे पतंग उडवायला येणार आहेत आणि पतंग उडवायचा आनंद घेणार आहेत। मजा करतोय, अजून पण आहेत काही, तुम्हाला दाखवतो। एक त्या बिल्डिंग मध्ये बघितलं तो तिकडे पतंग उडवत आहेत, इकडेही पतंग उडवत आहेत। सिद्धू टाकीवरून पतंग उडवत आहेत, इकडे पण काही लोक आहेत पतंग उडवत आहेत। हे आमच्या बिल्डिंग मध्ये उडवत आहेत आणि आजूबाजूला जर तुम्ही बघितलं ते बघा, ते समोरच्या बिल्डिंग मध्ये पण काही लोक आहेत जे पतंग उडवत आहेत। तसे प्रत्येक जण आपापल्या टेरेसवर येऊन पतंग उडवायचा आनंद घेत आहे। आकाशात गोपुरो आहे, तुम्हाला पतंगी दिसत आहेत की नाही माहिती नाही, छोटे छोटे दिसत असतील। एकंदरीत जर बघितलं ना तर आत्ताचा माहोल बघून आहे ना, लहान पोरांचा एवढा जॉय बघून आम्हाला पण लहानपणीचे दिवस आठवले। म्हणजे ही लोक तर आता फक्त मकर संक्रांतीच्या दिवशीच फक्त पतंग उडवतात, आमचं तसं नसायचं। आमच्या वेळी काय मोबाईल नव्हते, काय नव्हतं, टाइमपास दुसरा काय नव्हता, गोट्या म्हणजे ते खेळ तर ह्या लोकांनी बघितले पण नसतील। तर काही असू देत, एक दिवस का होईना आजची जी जनरेशन जी मजा करते, पतंग उडवण्याची जी मजा घेते, ती बघून आम्हाला पण आमचं बालपण आठवलं आणि खूप खूप मजा येते। पहिलं कसं होतं ना की आम्हाला काही काम धंदेच नव्हते, शाळा सुटली आलो घरी, चला पतंग घ्या गच्चीत, मजा फुल मजा होती आणि ते दिवस आता परत आल्यासारखे वाटतात। तर चला त्यांच्यावर अजून एन्जॉय करू आणि खूप मजा करू। पतंग उडवायची मजाच मित्रांनो अशी आहे ना की तुम्हाला त्याला काय वय मर्यादा नसते, म्हणजे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत अक्षरशः पतंग उडवायची खूप मजा घेतात। तसंच माझ्या पाठी एक जण आहे, आशिष, किती वर्षांनी पतंग उडवतोय? किती वर्ष? 10 वर्षांनी पतंग उडवतोय। त्याच्यापेक्षा जास्तच असेल, 10 वर्षांनी तर मी उडवतोय पतंग, त्याच्यापेक्षा जास्तच असेल। तर अशी मजा आहे। हा बोल ना बा। गणेश काका, ऐक ना, माझी पतंग कापली आहे गाईस, माझी पतंग कापली आहे। मित्रांनो याची पतंग कापली, तुला आपण दुसरी पतंग देऊया। ओके गणेश काका, परत बाय। नवीन पतंग देऊया आपण त्याला। एक उत्साह भरपूर आहे मुलांमध्ये, खूप मजा आहे। काही लोक मित्रांनो टेरेसवरनं उडवतात आणि काही लोक म्हणजे आमच्या टेरेसवर पाण्याच्या टाक्या आहेत, तर त्या टाक्यांवरनं म्हणजे अजून थोडी उंचावरनं पतंग उडवतात। तर आपला स्टॉक सगळा टाकीवर आहे, सगळे फंटर आपले टाकीवर आहेत, तर आपण तिकडे जाऊया आणि पतंग उडवायची मजा घेऊया, चला। बघा कसं आहे ना मित्रांनो, आनंद घ्यायचा ना तर थोडी कसरत करावी लागेल। ही कसरत आम्ही लहानपणी खूप करायचो। टाकीवर एका हाताने कॅमेरा पकडलाय, एका हाताने पकडून वर चढतोय। आलो। आणि ही आमची गँग आहे आज पतंग उडवायला। समोर मोनो चालली आहे, मोनोरेल। टॉवर बघा केवढा आहे। आणि हा आहे आमचा आजचा स्टॉक। आम्ही किती पतंगी आहेत? 6 पतंगी आहेत, 2 फिरके आहेत आणि जोश खूप आहे। त्यामुळे बघूया आता, फक्त काळोख लवकर नाही पडला पाहिजे बस। आता सुरुवात इकडनं आहे पहिली, म्हणजे पतंगीला पहिली कणी बांधावी लागते। तर आपण होल मारून घेऊया। इथे 2 होल मारलेत आणि अंदाजे पकडा ना, एक इथे मारूया।
दोरा घेतलाय, दोरा मांजा आहे, डबल करून घेतो. पूर्वी खूप मजा यायची. किती हात घाणेरडे असले ना तरी ती मजा वेगळीच होती. आता ही झाली बेसिक गोष्ट. आता माप घेऊया. प्रत्येकाची स्टाईल वेगळी आहे माप घेऊया. हे झालं 0-0 आणि एक प्रो लेवल घेऊया आपण. एकच घेतो मोस्ट ऑफ. तर कसं मी म्हणजे जेव्हा पूर्वी उडवायचो तेव्हा 1 असू दे, 0-1 असू दे किंवा 0-2 असा अंदाज घ्यायचो. पण आता मी पण भरपूर वर्षांनी उडवतोय पतंग, तर थोडं लिमिटमध्येच करूया. बघूया अजून किती होते. ओके, थोडीशी गाठ खाली. ओके, आपण रेडी झालो आता पतंग उडायला. आपला मांजा कुठे आहे? एक पतंग कट झालेली आपली, परत दिली आहे त्यांनी. आम्ही तर कोणाला द्यायचो नाही पतंग. कोणता हा लावायचा? दे ना कुठला, ऑरेंज दे, चढी दे. हा दे. आज त्याला कापूया आपण. मोठी आहे पतंग रे. पहिले आम्ही आठाण्यापासून सुरुवात व्हायची छोट्या पतंगीची, त्याच्यानंतर फार फार तर त्याच्यापेक्षा मोठी पतंग असेल तर ती 1-2 रुपयापर्यंत होती. आता स्वामी कितीला पतंग आहे? 15 रुपयाची पतंग झाली आता. खूप वर्षांनी मजा येणार आहे. कापली आपण त्याची एक पतंग कापली आहे. कापली की जमा. एक घे स्वामी, घे पतंग. एक घे पतंग ती स्वामी. याला कोणी टाकली आहे? अरे हा कोण आहे? अरे अरे कधी आलाय ते पतंग? एक पतंग कट झाली आपली. बॅड लक. एक कापली, एक कट केली आपण. बदला घ्यायचा. सिद्धू काट डाले का? छोडे वाले. दुसरी पतंग आली आहे, त्यांनी बांधूया परत. पूर्वी आहे ना मजा यायची, म्हणजे सर्वात फास्ट कोण बांधतो ना याची पण स्पर्धा व्हायची. आता काय जमणार नाही, भरपूर वर्षांनी करतोय म्हटलं. ठीक आहे, रेडी. रे काढून दे, इथे बांधून दे. एका छोट्याशा जागेवर किती जण पतंग उडवतात बघा. पतंग उडवायला माझे आराध्य, तू कधी उडवणार पतंग? हवेची वाट बघतोय. स्वराज, अरे उडव पतंग. अरे उडवतो तरी गणेश काका जरा तरी पकड ना. चल उडव. अच्छा मी उडवू पतंग? अशी उडव. मग तू उडव. अरे पकड, तू पतंग पकड, मांजा पकड. हा पकड आणि उडव.
अरे स्वराज, तू कशी उडवणार पतंग? तुला पतंग उडवता येत नाही का? स्वराजची पतंग कट झाली आहे. आपण मागून घेतोय परत. जरा थांबा. इकडे उभा राहा. इकडे स्वराज, इकडे. तर मित्रांनो, खूप मजा आली. पूर्वी जशी मजा करायचो तशीच मजा आली. लहान पोरांचा उत्साह पण खूप आहे. ॲक्च्युली जी मागाशी आपण पतंग कट झालेली आपली, ती आपण दुसऱ्याकडनं मागून घेतली. ही दुसरी पतंग आपण मागून घेतली. पहिलं कसं व्हायचं ना, की आम्ही कोणाची पतंग कट केली किंवा आम्हाला कसं कोणची पतंग भेटली ना, तर ती रिफंड नाही, परत द्यायची नाही, मग ती आमची. पण आता जाऊ दे, ती लहान पोराचं नाव सांगून आपण मागून घेतली परत. मग काय करूया? ती दुसरी पतंग घे, स्वराजची पतंग घे. जा. हा, दुसरी देतो तुला पतंग. दुसरी पतंग. लहान लहान पोरं पण मजा करतात. बोललो ना, बदला घेणार. बदला लेगा, बदला लेगा. काट दिया, काट दिया, पतंग काट दिया. तुझी पतंग काय झाली? कापली. दुसरी पतंग नाही. आमच्या कसं आहे ना मित्रांनो, प्रत्येक सण आणि प्रत्येक खेळ हा आयुष्यात काहीतरी शिकवून जातो. मकर संक्रांतीला पतंग उडवायचं खास वैशिष्ट्य आहे. तर मकर संक्रांतीला पतंग का उडवतात? कारण त्याचं जर शास्त्रीयरित्या किंवा म्हणजे म्हणतात ना, आपल्या पुराणानुसार म्हणजे हिस्ट्रीनुसार जर सांगायचं झालं ना, तर कसं आहे की सूर्य हा उत्तरार्धात प्रवेश करतो. त्यावेळची जी त्याची किरणं असतात ना, ती शरीरासाठी फायदेशीर असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिवाळ्याचा सण आहे, हिवाळ्याचा ऋतू आहे. तर हिवाळ्यातनं जास्त आजार असतात आणि ही किरणं आपल्याला खूप फायदेशीर असतात. तर त्याच्यासाठी ही किरणं घ्यायला बाहेर कसं पडायचं म्हणून एक पतंगी उडवल्या जातात. त्याचं ते एक रिझन आहे. आणि दुसरी गोष्ट अशी मला म्हणायचं आहे ना, की प्रत्येक खेळ आहे ना, हा नुसता खेळासाठी नसतो, तो काहीतरी आपल्याला शिकवून जातो. जर त्याची पॉझिटिव्ह साईड जर आपण बघितली तर, आता तुम्ही पतंग म्हणा, पतंग बनवण्यापासून किंवा बनवण्याची पण वेगळीच मजा आहे, बनवून पण उडवली जाते. पतंग उडवताना जेवढी मजा येते ना, म्हणजे आपल्याला वय मर्यादा नसते त्याच्यासाठी, की असं वयाची कंडिशन नसते की एवढ्याच वयातच मी लहान असल्यावरच पतंग उडवायला पाहिजे, असं काय नसतं. तुम्ही फ्री माइंडनी पतंग उडवू शकता आणि तुम्ही जेवढे पतंग उडवताना रिलॅक्स होता ना, तसं कुठल्या खेळात होत नाही. तर दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे ना, पतंग उडवायचं एक माझ्या मते दुसरं एक चांगली गोष्ट काय आहे ना, पतंग उडवणं एकमेव गोष्ट अशी आहे ना, जी तुम्हाला आकाशात भरारी यायला शिकवतं. म्हणजे तुमच्या उदाहरण घ्या ना, की तुम्ही तुमच्या स्वप्नांना जशी भरारी देऊ शकता. स्काय इज नो लिमिट, म्हणजे तुम्हाला मर्यादा नाही. ही एकमेव गोष्ट अशी आहे ना, की जिथे तुम्ही उंच आणि उंच जाण्याचा प्रयत्न करता. म्हणून पण पतंग उडवणं खास आहे आणि पतंगीचा हा मकर संक्रांतीचा सण हा खास आहे. आताच्या पिढीला नाही, कारण आता सगळे मोबाईलनेच व्यासलेले आहेत. आमच्या इथं तसं नव्हतं, त्यामुळे आम्ही खूप एन्जॉय केली या गोष्ट. आणि आत्ताचा एकंदरीत आजच्या दिवसाचा माहोल बघून यांना खूप बरं वाटलं, की काही वेळासाठी का होईना लहान मुलं या म्हणजे तांत्रिक दुनियेपासून, म्हणजे मोबाईलच्या दुनियेपासून मोबाईल थोडा लांब ठेवून ह्या गोष्टीशी पुन्हा आकर्षित झाली. ही खूप म्हणजे समाधानकारक गोष्ट आहे. मजा आली खूप. आणि हे खेळ पुन्हा यावे, पुन्हा ही मुलं खेळावी अशी खेळ, तर खूप बरं होईल. म्हणजे त्या मुलांना त्या गोष्टीचं महत्त्व पण कळेल, आपल्या सणांचं महत्त्व पण कळेल आणि मजा पण कळेल. तर मित्रांनो, संध्याकाळ झाली.
दिवस संपत आला. मजा आली खूप पतंग उडवायला आणि आता वेळ आहे तो निरोप घ्यायचा. तर मित्रांनो खूप मजा आली, पतंग गितंग उडवून खूप मजा आली, सगळ्यांनी मजा केली आणि तुम्हाला परत एकदा मकर संक्रांतीच्या आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप चांगला वाटला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि शेअर करा. बाय. तर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब नेहमीसारखं विसरू नका. कमेंट करा भरभरून. तुम्हाला तुमचं बालपण आठवलं का सांगा, तुम्ही बालपणी काय मजा केल्या तेही सांगा. तर आजच्या दिवसासाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.